देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेतकऱ्यांना सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत झाली पाहिजे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 50,000 रुपयाची मदत देण्याची उबाठा गटाची मागणी। धुळे जिल्ह्यात यंदा सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे कापूस, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कडधान्य, कांदा यासारखी प्रमुख पिके पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। पांढरी सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस सध्या वेचणीच्या अवस्थेत असून सततच्या पावसामुळे बोंडे सडू लागले आहेत। शेतकरी नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे धाव घेत आहेत, मात्र अद्याप नुकसान भरपाई संदर्भात कोणतेही ठोस आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे। शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी प्रमुख मागणी पुढे आली आहे। तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्ती जाहीर करावी, पीक विमा योजनेचे कठोर निकष शिथिल करून विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशाही मागण्या पुढे आल्या आहेत। अतिवृष्टीमुळे केवळ शेतीच नव्हे तर अनेकांच्या घराचे आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे जुने निकष न लावता पीडितांना योग्य आणि पुरेसा मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे। शासनाने तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करून मदत निधी वितरित करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे। धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, अनिल गोटे, अशोकजी धात्रक, भगवान बापूजी करंकाळ, अतुल सोनवणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांच्या विषयी या फडणवीस सरकारला आता तरी कुठेतरी जाग येईल आणि ओला दुष्काळ जाहीर होईल आणि कर्जमाफी होईल। तुम्ही बघितलं ज्यावेळेला निवडणुका होत्या विधानसभेच्या त्यावेळेला या सरकारमधल्या फडणवीस साहेबांनी सांगितलं मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणारच, आणि आता मात्र त्यांनी दिलेला शब्द सत्तेत आलेत आणि मात्र तो शब्द फिरून आणि आजच सकाळी कुठेतरी अगदी तुटपुंजी आमच्याजवळ पैसे नाहीत रडायचं सोंग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली नाही। तुम्ही बघितलं होतं की ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार आलं आणि पहिल्याच वेळेला कोणीच विरोधकांनी मागणी केली नाही, कुठेच काही मागणी नसताना नागपूर अधिवेशनात उद्धव साहेबांनी पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि अजून त्यावर सांगितलं जो शेतकरी व्यवस्थितपणे कर्ज भरतो त्या शेतकरीसाठी सुद्धा आम्ही योजना आणून त्याचा सुद्धा फायदा करू। म्हणजे नक्कीच म्हणूनच त्यांना कुटुंब प्रमुख ही भूमिका आणि कुटुंब प्रमुख हे नाव मिळालेलं आहे। मग शेतकऱ्यांच्या विषयी हे सरकार इतकं चांगलं होतं उद्धव साहेबांचं आणि हे सरकार मात्र शेतकऱ्यांचं वाटोळं करायला मला असं वाटायला लागलं। शेतकरी द्रोही आणि शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे। माझा शेतकरी मायबाप अक्षरशः दिवाळीत रडतो आहे, त्यांच्या मुलांचे पुस्तकं वाहून गेलेले आहे। त्यांना काहीही नसताना आम्ही फक्त एकच मागणी आहे की त्यांचा सातबारा तुम्ही लब्बाड सरकारने सांगितलं होतं की आम्ही सातबारा कोरा करू, तर ती पूर्तता करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा। शब्दांची कुठेतरी तुम्ही शब्दांमध्ये आम्हाला गुंतू नका आणि शेतकऱ्यांना गुंतू नका। हा कृषी प्रधान देश आहे, कृषी प्रधान राज्य आहे, म्हणून हमी भाव आणि हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे।